आज एक सिक्रेट गोष्ट आपण शिकू. म्हणजे काय माहिती आहे, की आपल्याला असं वाटतं, मी खूप इम्पॉर्टंट आहे. मी सगळ्यांचे विचार घेऊन चालले पाहिजे आणि मग काय होईल, मी सगळ्यांचे विचार घेऊन चालले, तर मी घरात इम्पॉर्टंट पर्सन बनेन. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे इम्पॉर्टंट पर्सन करता-करता, सगळ्यांशी गोड बोलता-बोलता, सगळ्यांशी मैत्री करता-करता, बॉन्डिंग करता-करता, हे जे ओझं घेऊन चाललायत ना, तर तुम्ही तुमच्या सक्सेससाठी म्हणजे स्वतःला त्या वेळी तयार नाही करत. तुम्ही फक्त वजन घेऊन चाललाय. आता हे लक्षात येत नाही ना, तर आपण छोटीशी ट्रिक घेऊ. जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, तर काही गोष्टी थोड्याशा कमी कराव्या लागेल. कारण आपण सगळ्यात अगोदरचा हा पॉइंट पाहणार आहोत. जर आपल्याला सक्सेस आपल्याला व्हायचंय, तर आपण मनाने हलका आहोत का? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. मनाने हलकं असणं म्हणजे काय? मनाने हलकं असणं म्हणजे ज्यावेळेस आपण पाहतो, की ज्यावेळेस आपण एरोप्लेनमध्ये जायचं असतं ना, त्यावेळेस काय होतं माहिती आहे? आपल्याकडचं जे वजन असतं, जे काही लगेज असतं, त्याचं वेट मोजलं जातं. का माहिती आहे? त्या विमानाला उंच उडायचं असतं, तर तिथं जे वजन आहे त्याचंही वेट केलं जातं. आणि जर वेट जास्त असेल, तर गोंधळ काय होतं माहिती आहे? एकतर ते उड्डाण थोडं उशिरा करतं किंवा म्हणजे उड्डाण ते कॅन्सलच होतं. कारण जर वेट जास्त झालं, तर त्या विमानाला उडायला तकलीफ होईल किंवा त्या गोष्टी प्रॉपर होणारच नाही. तोच मोटो आपल्यामध्ये आहे. आपण खूप सारा गोंधळ डोक्यात घेऊन चाललोय आणि आपण असं दाखवत असू, की मी माझ्या लाईफमध्ये नक्कीच सक्सेस होणार. हे ओझं म्हणजे काय माहिती तक्रारी, ब्लेम करणं, चिडचिडपणा हे ओझं आहे. तुम्ही स्वतःला विचारा, मी स्वतः हलकी आहे का? मी थोडं स्वतःला एकटं ठेवू शकते का? मी स्वतःकडे पाहते का? तर तुम्ही छान सक्सेस होऊ शकता. लांब वेळपर्यंत जाऊ शकता. पण तुम्ही जर म्हणत असाल, "नाही, नाही, नाही, मी खूप इम्पोर्टंट आहे. माझ्या ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत." मग ह्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये तुम्ही पास्ट येऊन चाललात का? तर तुम्ही स्वतःला कुठेतरी तयार करत नाहीत. फक्त रोज रेग्युलर जे चाललंय ना, ते चाललंय ह्या गोष्टीकडे तुम्ही ते जीवन जगताय. पण तुम्हाला जर खास व्हायचं असेल, तर काही गोष्टींचं वेट तुमच्याकडे किती कमी पाहिजे ह्या पॉइंटचा नक्की विचार करा. आता आपण जो दुसरा पॉइंट पाहणार आहे, जर सक्सेस व्हायचंय, आपल्याला लांबपर्यंतचा प्रवास करायचा आहे, आपल्याला खूप छान स्वतःकडे पाहायचंय, तर दुसरा पॉइंट आहे, तुम्ही एकटं राहू शकता का? आता एकटं राहणं म्हणजे त्या प्रॉब्लेमपासून दूर पळणं नाही. एकटं राहणं म्हणजे थोडंसं डिसिप्लिन, स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या मनाचं ऐकणं. एकटं राहणं म्हणजे स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देणं, थोडंसं रीडिंग करणं, थोडं ॲनलाईज करणं, काही गोष्टी मी घेऊन चालले, तर ह्या गरजेच्या आहेत का? ते म्हणजे एकटं. मग त्यावेळेस आपण शांत होतो आणि ज्यावेळेस आपण शांत होतो, म्हणजेच आपण सक्सेसच्या प्रोसेसमध्ये येतो. ज्यावेळेस एरोप्लेन टेक ऑफ होत असतं, त्यावेळेस ते शांत असतं आणि थोडं शांत झाल्याच्यानंतर खूप छान टेक ऑफ होतं. आपल्याला सुद्धा आपण ज्यावेळेस स्वतःसाठी वेळ काढू, स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष देऊ, स्वतःच्या आनंदाला इम्पॉर्टन्स देऊ, त्यावेळेस सुद्धा आपण खूप छान शांत होऊ शकतो. त्या पॉइंटचा नक्की विचार करा. आणि सगळ्यात लास्टची ट्रिक आहे, ती खूप खास आहे. तिसरा पॉइंट म्हणजे तुम्ही लांबचा प्रवास करणार आहे का थोड्यातच थांबणार आहे? मग तुम्ही काय सांगता, "नाही, नाही, नाही, मला लांबचा प्रवास करायचा आहे आणि हलक्या मनाने ठेवायचं आहे." असा जर विचार करत असाल, तर आपण हे पाहू, जर लांबचा प्रवास करत असाल आणि तुम्ही जर ओझं घेऊन चालत असाल, तर तुमचं नुकसान काय होतं माहिती आहे? तुम्हाला लांबचा प्रवास करायचा आहे आणि तुमच्याकडे ओझं, विचारांचं, तक्रारीचं, ब्लेमिंगचं, तर काय होतं? चिडचिडपणा वाढतो. छोट्या-छोट्या गोष्टीवर आपल्याला त्या गोष्टी सोडून देऊशी वाटतात. त्या डिसिप्लिनने आपण नाही करू शकत. जर ओझं घेऊन डोक्यात चाललंय, सगळं काय डिस्टर्ब झालं, तर काय होतं? आपण थकून जातो. ओव्हर थिंकिंगमध्येच थकून जातो ना, मग आपण लांबचा प्रवास कसं करणार? आणि जर तुमचं मन हलकं असेल, तर त्याचं बेनिफिट असेल, तुम्ही रिलॅक्स राहता. कितीही बिकट सिच्युएशन असेल, त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल, वेगवेगळ्या वेचा उपयोग करतात आणि स्वतःला शांत ठेवल्यामुळे तुम्ही छान डिसिजन घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर स्वतःकडे लक्ष देत आहे, तर छान डिसिजन घेऊ शकता. आता तुम्हाला हा विचार करायचा आहे, तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल, तर मनाला कसं ठेवावं लागेल? ऑफकोर्स मनाकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल. कारण आपल्याला खूप छान ही लाईफ एन्जॉय करायची ना, तर पास्ट आणि खूप सारा विचार चालणारच नाही तो. उंच जर उडायचं असेल, तर वेट मोजलं जातं आणि जर तुम्हाला खूप खास सक्सेस व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या मेडिटेशनकडे, तुमच्या बॉडीकडे, तुमच्या थिंकिंगकडे प्रॉपर विचार करावा लागेल, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही सक्सेस. तुम्हाला आजची माझी ट्रिक नक्की सांगा कशी वाटली? जर खूप छान वाटली असेल, तर एक तरी पॉइंटचा तुम्ही विचार केला, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस. आणि हां, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यात खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.